लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। द्वारका सर्कलवर कराड भेळभत्ता दुकानावर दगडफेक व कोयत्याने हल्ला, 2 अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात। बातमी नाशिक येथून। नाशिक शहरातील द्वारका सर्कल परिसरात कराड बंधू यांच्या भेळभत्ता दुकानावर 2 अल्पवयीन मुलांनी दगडफेक करून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। ही घटना दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजता घडली। दुकानात काम करणाऱ्या यश पत्तासे या तरुणाचा सुमारे 2 महिन्यांपूर्वी शेजारच्या कुशनच्या दुकानात काम करणाऱ्या संशयित मुलासोबत वाद झाला होता। या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी दोन्ही मुलांनी कराड भेळभत्ता आणि पेढा दुकानावर दगडफेक करत आत प्रवेश केला आणि कोयत्याने तोडफोड केली। तसेच दुकानातील व्यक्तींना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। या घटनेची नोंद मुंबई नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपपोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी तात्काळ गुंड पथकाला संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत। गुंड पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार समतानगर परिसरात सापळा रचून दोन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून प्रेम प्रदीप गांगुर्डे राहणार आगर टाकळी याच्यासह दोघांनी जुन्या वादातून हल्ला केल्याची कबुली दिली आहे। एकीकडे पोलिसांकडून बालेकिल्ला ही कायद्याविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येत असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे द्वारका परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून मुलांच्या वर्तणुकीत सुधारणा न केल्यास कठोर कारवाई अटळ राहील अशी कडक तंबी पोलिसांकडून देण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.